देशात कच्च्या तेलाचा पुरवठा कोणत्याही जागतिक संकटामुळे किंवा युद्धजन्य परिस्थितीमुळे विस्कळीत झाल्यास इंधन टंचाई निर्माण होऊ शकते. होऊ नये यासाठी केंद्र सरकारने स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी सरकारने तब्बल 65 लाख टन क्षमतेचे नवीन सामरिक तेल साठे उभारण्याचा निर्णय घेतलाय. पाहुयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट. पेट्रोल डिझेलची जाणवणार नाही टंचाई. सरकार वाढवणार कच्च्या तेलाचा साठा. ओडिशा कर्नाटकमध्ये 65 लाख टन अतिरिक्त साठा उभारणार. जागतिक पातळीवर होणारे राजकीय तणाव, आखाती देशातील युद्धजन्य परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात येणाऱ्या संभाव्य अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने ओडिशातील चांदीखोल आणि कर्नाटकातील पाडूर येथे अतिरिक्त 65 लाख टन क्षमतेचे सामरिक तेलाचे साठे उभारण्यास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांतर्गत ओडिशामध्ये 40 लाख टन आणि कर्नाटकामध्ये 25 लाख टन क्षमतेच्या जमिनीखालील खडकांमध्ये तेलाचे साठे तयार केले जाणार आहेत. हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेलवर राबवणार असून यासाठी सुमारे 14,527 कोटी रुपयांचा निधी अंदाजित आहे. देशात इंधनाची टंचाई भासू नये आणि संकट समयी भारतीय अर्थव्यवस्थेला तेल टंचाईच्या धक्क्यांपासून वाचवण्यासाठी हा महाकाय साठा उभारण्याचा निर्णय अत्यंत आवश्यक मानला जात आहे. हा प्रकल्प का आवश्यक आहे? भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी मोठा हिस्सा आयातीद्वारे पूर्ण करतो. त्यामुळे जागतिक बाजारातील कोणत्याही अडचणीचा थेट परिणाम देशावर होऊ शकतो. अशा परिस्थितीत पुरवठा खंडित होण्याचा धोका कमी करण्यासाठी सरकारचा हा निर्णय. सामरिक तेलसाठा वाढवल्याने भविष्यात टंचाईचा धोका कमी होण्याची शक्यता. आणखीन साठे वाढवण्यासाठी सरकार नवीन ठिकाणांचाही शोध घेत आहे. सामरिक तेलसाठा म्हणजे देशासाठी राखीव ठेवलेला कच्च्या तेलाचा आपत्कालीन साठा. आंतरराष्ट्रीय बाजारात युद्ध, नैसर्गिक आपत्ती, भू राजकीय तणाव किंवा पुरवठा खंडित झाल्यास याचा वापर होतो. या साठ्यातील तेलाचा वापर करून काही काळ देशातील इंधन पुरवठा सुरळीत ठेवता येतो. याआधी इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लिमिटेडने अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी सोबत करार केला असून मंगळुरू येथील 7.5 लाख टन क्षमतेच्या तेलसाठ्यात वापर करण्याची परवानगी या कंपनीला देण्यात आली. सरकारी तिजोरीवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी नवे प्रकल्प PPP मॉडेलद्वारे उभारले जात आहे. यामुळे खासगी तसेच परदेशी गुंतवणूकदारांना या साठ्याचा काही भाग व्यावसायिक वापरासाठी वापरण्याची मुभा दिली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर अनपेक्षितपणे प्रचंड वाढल्यास किंवा ओपेक देशांनी उत्पादन घटवल्यास या राखीव साठ्याचा वापर करून देशांतर्गत बाजारातील महागाई नियंत्रित ठेवता येणार आहे. या साठ्यांना समुद्रातील सिंगल पॉइंट मूरिंग यंत्रणेने जोडले जाईल, जेणेकरून महाकाय तेलवाहू जहाजांमधून थेट जमिनीखालील साठ्यात तेल सोडता येईल व तेथून रिफायनरीजना पुरवता येईल. ओडिशा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये या प्रकल्पाच्या निर्मिती दरम्यान व प्रत्यक्ष संचालनादरम्यान थेट आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सींच्या नियमानुसार प्रत्येक देशाकडे किमान 90 दिवसांचा निव्वळ आयात साठा असणे आवश्यक मानले जाते. भारत या दिशेने टप्प्याटप्प्याने पावले टाकत असून सागरी नाकेबंदी, आंतरराष्ट्रीय निर्बंध आणि चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी देशाच्या लष्करी, वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्राची चक्रे तेल टंचाईमुळे थांबणार नाहीत. यासाठी हा 65 लाख टनांचा साठा राष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.